श्रीगणेशाय नमः। सर येस. सर ही नागपूर, अमरावती आणि नाशिकची कम्प्लिशन फाईल आहे. ओके. उद्यापासून पोझिशन सुरू आहे. परफेक्ट. आणि सर हा रजेसाठी अर्ज आहे. अच्छा. तुम्ही न वाचताच सही केली. कसं आहे नवले मॅडम, आपल्या सगळ्या ऑफिसच्या स्टाफलाही माहिती आहे की तुम्ही तुमच्या कामामध्ये अत्यंत परफेक्ट आहात आणि तसंच काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय तुम्ही रजा घेणार नाही, राईट? सर माझ्या मुलीचं 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालंय आणि आता 8वीत प्रवेश घ्यायचा आहे. उद्यापासून ज्ञान प्रबोधिनी मराठी माध्यमिक विद्यालयात प्रवेश सुरू होतोय, म्हणून सुट्टी हवी होती. मॅडम, एक शंका विचारू? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आता वेल सेटल्ड आहात, तुमचं इथं पॅकेजही चांगलं आहे आणि तुमची फॅमिली आटोपशीर आहे म्हणालात. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या घरी तुमचे सासरे, तुमचे मिस्टर, तुमची मुलगी आणि तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलगा मुलगी एक समान मानणारे तुम्ही आहात. एका मुलीच्या जन्मानंतर तुम्ही दुसऱ्या अपत्याचा विचारसुद्धा केला नाहीत. मग असं असताना आपल्या एकुलत्या एका मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलचा विचार का नाही करत? तिला इंग्लिश मीडियममध्ये शिकवा ना. पण इंग्लिश भाषेचा मजकूर डोळ्यापर्यंत आणि कानापर्यंतच पोचतो. तेच आपल्या मातृभाषेतलं बोलणं किंवा लिखाण अंतर्मनापर्यंत पोचतं. इंग्लिश मीडियममध्ये खूप कष्टाने पाठ केलेल्या गोष्टी खूप लवकर विसरल्या जातात. तेच मराठी मीडियममध्ये खूप पटकन पाठ होतात आणि आयुष्यभर लक्षात राहतात. आपल्या मराठी मुलांसाठी मराठी मीडियमच लाभदायक गुंतवणूक आहे. गुंतवणूक म्हणजे? शब्दात नाही सांगता येणार सर. त्याच्यासाठी अनुभवच असायला हवा. बाबा,
ज्ञान प्रबोधिनी शाळेत हिचा प्रवेश झाला. अरे वा. येताना मंदिरात गेलो होतो. प्रसाद घेऊन आलीये तुमच्यासाठी. हा, असू दे, चांगलं होते. हा, मला एक सांग, हा दुसरा प्रसाद कोणासाठी? आजीसाठी. आजी? आजी तर देवाघरी गेली. तेव्हा पप्पा तरी कुठे आपल्या जवळ राहतात, पण आपण त्यांच्या फोटोसमोर प्रसाद ठेवतो ना, मग आजीच्या फोटोसमोर का नाही? जा, आजीच्या फोटोसमोर प्रसाद ठेव जा. चल. बघितलंस लक्ष्मी, तुझे नात, तुझे संस्कार रुजलेत तिच्यात. प्रतीक ये. हे बघ, आपण तुला नवीन शाळेत ऍडमिशन घेतोय की नाही, तर त्याआधी तुझ्या आजीचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून आलोय. तर नीट वाग. चल. अरे महादेव, उत्तमरावांनी पैसे भरले का? हो, भरले की. नमस्कार. नमस्कार मानकर साहेब. माझ्या मुलाला नवीन शाळेमध्ये ऍडमिशन घेतोय. म्हटलं जाता जाता आईचा आशीर्वाद घेऊन जावा. बोलवाल का? हो हो. महादेव, मानकर मावशींना बोलव जरा. होय हो. मानकर साहेब बसा. अहो लता मावशी, रडता कशाला? तुमचा मुलगा भेटायला नाही आला म्हणून काय झालं? महिन्यातून एकदा फोन तर करतोच ना. असं रडू नका. डोळे पुसा बघू. मानकर मावशी, हा? तुमचा मुलगा नातू तुम्हाला भेटायला आलेला. काय? ऑफिसमध्ये बोलावले तुम्हाला. विजय, माझा मुलगा आलाय. तुम्ही बसा. हा, आलेच. हा, आलेच. अरे आई, हा, नमस्कार करतो. आशीर्वाद आहे बघ माझा. पर आज अचानक कसं काय आलास? आपल्या प्रतीकला एका नवीन कॉन्व्हेंट शाळेमध्ये ऍडमिशन हा? घेतलंय. म्हटलं तुझा आशीर्वाद घ्यावा. आह, पाय पड. वय म्हणजे म्हणजे माझं पोर आता मोठ्या शाळेत जाणार. हो. पोरा, खूप शिक बरं का. खूप मोठा हो. माझा आशीर्वाद आहे तुला. मी निघू आई? का रे? ऍडमिशन घ्यायचंय ना, वेळ होईल. बरं बरं. तर मुलांनो, आता काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे. आपले गुरुजन वर्षभर आपल्याला ज्ञान देत असतात. त्यांच्या आदरातिथ्य सन्मान करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. तर मला आता सांगा, गुरुजन म्हणजे तरी काय? तू सांग. गुरुजन म्हणजे गुरुजी, जे वर्षभर आपल्याला सर्व विषय शिकवतात. पुस्तकातील धडे जे नीट समजतील असे समजावून सांगतात. त्यामुळे आम्हाला परीक्षेतना पेपर लिहिताना अवघड जात नाही आणि आम्ही चांगल्या मार्कांनी पास होतो. ठीक आहे, बस. दुसरं कोणी? हां, संस्कृती, तू? मुलांनी घरात कसे वागावे, मुलांवर संस्कार हे सर्वच आईवडील करत असतात. पण समाजात कसे राहावे, समाज म्हणजे काय, माणसाने माणसाशी माणुसकीने कसे वागावे, हे आपण रुजून जे आपल्याला शिकवतात त्यांना आपण गुरुजन असे म्हणतो. शाब्बास संस्कृती, बस. चहा. संस्कृती उठली का? लहान आहे का ती आता उशिरापर्यंत झोपायला? 12वीत गेलीये. आता रोज सकाळी लवकर उठून मैत्रिणीबरोबर जाते बागेत फिरायला. मी राणी या बागेची फुल पक्षी माझी सोबती. मी राणी या बागेची फुल पक्षी माझी सोबती. हरणीची चाल माझी मोरणीशी नाचते मी. हरणीची चाल माझी मोरणीशी नाचते
माझी सोबती. फुलपाखरांशी मी ग बोलते, ओ झाडावेली संगी कशी डोलते. गोड गोड स्वप्न माझे कोवळ्या हृदयाचे, गोड गोड स्वप्न माझे कोवळ्या हृदयाचे. कोकिळाही गान गाई माझ्या संगतीने, मी राणी या बागेची, फुल पक्षी माझे सोबती. हो मी राणी या बागेची, फुल पक्षी माझी सोबती. गुलाबाची आहे जणू पाकळी, हो चमचमीत आहे सोन साखळी. सौंदर्याची खाण आहे, हिरव हिरव रान आहे. सौंदर्याची खाण आहे, हिरव हिरव रान आहे. कोकिळाही गान गाई माझ्या संगतीने, मी राणी या बागेची, फुल पक्षी माझी सोबती. हा मी राणी या बागेची, फुल पक्षी माझी सोबती. हरणीची चाल माझी मोरणीशी नाचते मी, हरणीची चाल माझी मोरणीशी नाचते मी. कोकिळाही गान गाई माझ्या संगतीने, मी राणी या बागेची, फुल पक्षी माझी सोबती. हो 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 मी राणी या बागेची, फुल पक्षी माझी सोबती. ला 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 ला. हो 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 हो. ला 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 ला. इतका वेळ झालाय, प्रतीक का नाही आला अजून? अरे प्रतीक आहे. अरे काय किती वेळ झाला तुझी वाट बघतोय मी, आणि तुम्हाला सोडून चाललास का? अरे किती वेळ वाट पाहिलीस काय, आणि इथे दिवसभर थांबलास काय? काय फरक पडतोय? त्यामुळेच तर तुझं नाव संदीप ठेवलंय, संपूर्ण दिवस पडी. हो, तू जसा काय फार मोठा बिझी ना, तुझ्या बिझी शेड्यूलमधनं कॉलेजला येतो, तेच आपल्या प्रिन्सिपलचं मोठं नशीब. बरोबर, चल बस, उशीर झालाय. आता तुला उशीर होणारच रे. ओ चांगलंय, आता होऊ दे किती उशीर. तसं पण कॉलेजमध्ये आपले कोण वाट बघतंय? यार संदीप, आजपर्यंत मी बऱ्याच मुली पाहिल्या, पण हिच्यासारखी सुंदर आणि सोज्वळ मुलगी मी पहिल्यांदाच पाहतोय. चल रे फेकू, गब्बस. प्रत्येक मुलीला सेमच डायलॉग का? खरं आहे तुझं, पण ते मी खोटं बोलायचो. मुलींची कितीही खोटी स्तुती केली तरी ते खुशच होतात, पण जिला खोट्या स्तुतीची गरज नाही अशी ही मुलगी आहे. वा,
मस्त यार. चल मेरे भाई. हॅलो. हॅलो, मी प्रतीक बोलतोय. अरे इतक्या रात्री का फोन केलास? कुंभकर्णा, ही रात्र नाही सकाळ झाली, बघ जरा. आत्ताशी 7 वाजलेत. शिट यार. पण तू इतक्या लवकर कसा काय उठलास? मी झोपलोयच कुठं तर उठीन. सध्या मला झोप, भूक, तहान काहीच लागत नाही. अरे मग एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव ना. डॉक्टरला भेटायचंय म्हणून तर फोन केलाय. तू फ्रेश हो लवकर आणि ये. तू आवर लवकर आणि मी पण आवरून येतो. तिला यायला अजून 1.5 तास बाकी आहे. वॉट, आपण वेट करूया ना. 1.5 तास वेट? तू कर बाबा. संदीप संदीप, ती आली आहे बघ. आली का? चल 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 लवकर चल. एक्सक्यूज मी, तुम्ही आज काही विसरलात. हो, तुमच्याकडे बघायचं विसरले. हाय, मी संदीप, प्रतीकचा मित्र. हो का? कालची मॅच पाहिली यार, कसली मस्त मॅच झाली आहे. विराट मी नाही कोहली काय पाहिली खेळला यार. माहितीये? पांड्या काय खेळला यार. अरे हाय हाय. हॅलो. आज लेट कस काय? अरे शेखर, त्याचं काय झालं माहितीये का? काल रात्रीच्या थंडीमुळे ना आपल्या प्रतीकला जागच नाही आली. बघ ना, त्याच्या डोळ्याची झोप अजूनही गेलेली नाहीये. चल ना शेखर, माने सरांचा क्लास चालू होईल. अरे हो, बाय. क्लास नंतर बोलू. बाय बाय. अरे बाय कुठे? मी पण येतो लेक्चरला. तू येतोय? काय स्ट्रेंज प्रतीक. अरे तू क्लास टाळायचा आणि फक्त म्हणायचा ते एकच विषय शिकवतात, फक्त प्रेम, आणि त्या प्रेम विषयाला तू कंटाळायचंस. मग आज कसा काय तू त्यांच्या क्लासला येतोयस? खरं तर आज माझं मन म्हणतंय की प्रेम हा विषय जाणून घ्यावा, की प्रेमासाठी सर्वजण काय एवढे वेडे होतात. या प्रेमामध्ये अशी काय शक्ती आहे की माणूस प्रेमासाठी काहीही करायला तयार आहे. इनफ इनफ. पास कर तुझं ते आणि जगातून बाहेर निघ तुझ्या प्रेमाच्या. चल चल. तर आजचा विषय आहे प्रेम. काय तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे ना हा? तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रेम म्हणजे काय, प्रेमाची व्याख्या काय. तर प्रेम हे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही, पण ते होतं मात्र डोळ्यांनीच. प्रेमाला आपण स्पर्श करू शकत नाही, पण त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो. प्रेमाला बोलता येत नाही, पण त्याची भाषा आपल्याला कळते. आणि प्रेम हे प्रतीक. प्रतीक, अरे मी इथे तुम्हाला कुठला विषय शिकवतोय? प्रेम. आणि तुझं काय चाललंय? काय करतोयस तू? तेच करतोय सर. काय? तेच ऐकतोय सर. चल बाहेर हो. पण सर, बाहेर हो आधी.
गीताचे बोल माझ्या ओठी जुळून आले, गीताचे बोल माझ्या ओठी जुळून आले, जे स्वप्नी पाहिले मी ते नाते जुळून आले, ओला सुगंध वारा मन धुंद धुंद करणारा, ये ना सखे जरा तू दे प्रीतीचा उभारा, गीताचे बोल माझ्या ओठी जुळून आले, जे स्वप्नी पाहिले मी ते नाते जुळून आले. मन धुंद धुंद करी या पावसाच्या सरी, मन धुंद धुंद करी या पावसाच्या सरी, ओल्या मिठीत तू ये ना, हा सागर या उंच लाटा मनी आले उधान आता, हा सागर या उंच लाटा मनी आले उधान आता, गीत प्रेमाचे गगाऊ चिंब पावसात न्हाऊ, गीत प्रेमाचे गगाऊ चिंब पावसात न्हाऊ, गीताचे बोल माझ्या ओठी जुळून आले, जे स्वप्नी पाहिले मी ते नाते जुळून आले. सर सर वाहे वारे जणू प्रेमाचे निखारे, सर सर वाहे वारे जणू प्रेमाचे निखारे, बेधुंद सजनी जरा हो ना, प्रेमाच्या उसळूनी लाटा जरा शांत होऊ दे आता, प्रेमाच्या उसळूनी लाटा जरा शांत होऊ दे आता, प्रेम रंगात गन्हाऊ भान हरखून जाऊ, प्रेम रंगात गन्हाऊ भान हरखून जाऊ, गीताचे बोल माझ्या ओठी जुळून आले, जे स्वप्नी पाहिले मी ते नाते जुळून आले, गीताचे बोल माझ्या ओठी जुळून आले, जे स्वप्नी पाहिले मी ते नाते जुळून आले, ते नाते जुळून आले, ते नाते जुळून आले. प्रतीक, हे प्रतीक, अरे कॉलेज सुटला ना बाबा, सगळे पोरं घरी गेलेत का, रात्री इथेच मुक्काम करायचा का? सॉरी सॉरी, चल 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 अरे चल. काय ती कॉलेजला काही येत नाहीये आणि संदीप पण 2-3 दिवस झाले भेटला नाही. संदीपला घरी जाऊनच भेटलं पाहिजे. नक्की झालंय काय? संदीप काय करतोयस? अरे काही नाही जरा गाडीला पाणी देऊन बघतोय वाढून ट्रक नाही तर विमान होतंय का. अरे ते काय झाड आहे का वाढायला मला सांगतोयस? तुला दिसतंय ना मी काय करतोय, तरी असले प्रश्न विचारतोय. सॉरी. अरे मग तू 3 दिवस कुठे होतास हे मला विचारायचं होतं. तू कॉलेजला पण नाही आलास आणि तुझा फोनही बंद आहे.
मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय, तू चल आधी. ठीक आहे, चल पहिला आपण नाश्ता करूयात मग बोलूयात. बस. मला नाश्ता नकोय, तू चल आधी माझ्याबरोबर. तुला माहिती आहे ना मम्मीचा स्वभाव, तुला खावाच लागेल नाहीतर मला खावा लागेल मम्मीचा मार. ठीक आहे, चल. असं काहीतरी. चल. वा. मम्मी, मी प्रतीक सोबत बाहेर चाललोय, जरा लवकर दोघांसाठी नाश्ता बनव. मस्त झालाय नाश्ता. मस्त मस्त झालाय नाश्ता. प्रतीक तू बस, मी 2च मिनिटात आलो फ्रेश हो ना. ओके. काय आणलं होतं? पोहे. मस्त मस्त होते पोहे. हा, म्हणजे आज दिवसभर नाश्ता करायची गरज नाही. हा, आता कसं दुपारी जेवायचं आणि रात्री मात्र जेवायचंच. वा, छान. असं हो. फक्त जेवायचंच बोला, बाकी दुपारी मस्त जेवून ढाराढूर झोपता, परत रात्रीच्या जेवणाआधी दारू ढोसायला जाता, रात्री परत जेवून झोपलात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नाश्ता. हो हो, अगं एखाद्याच्या जेवणावर असं बोलू नये. नजर लागते. मला किती लागली आहे. आधी कसा होतो आता कसा झालोय. तुमच्यावर नजर लागती होय? अहो, नजर लावणाऱ्याचे डोळे पांढरे होतील पण तुमच्यावर काय परिणाम होणार नाही. अगं पाणी हवं होतं ऍक्च्युली. यार संदीप, ती आली का नसेल? ती आजारी तर नसेल ना? का ती गावाला गेली असेल? अरे मला काय माहित असणार, मी काय तिच्या घराशेजारी राहतो का? तिच्या घराशेजारी? अरे आपण एक काम करूया का, तिचं घर शोधूया, म्हणजे एक्झॅक्ट कारण काय ते समजेल. अरे काही एडबीड लागलं काय तुला? आपल्याला काय माहिती तिचा बाप काय करतो ते? तिचा भाऊ गुंड आहे का सभ्य आहे ते? तू पिक्चर बघत नाहीस का रे? विलन बापाच्या मुलीमागे लागलं की तिचा भाऊ काय हाल करतो ते? चल रे, जब प्यार किया तो डरना क्या. असं बोलणाऱ्या अनारकलीला सुद्धा भिंतीत गाडलं होतं. अरे हम प्यार के लिए सूली पर चढ़ जाएंगे. मग तू चढ बाबा, मी आपला जातो. अरे ठीक आहे, मग तू जा, मी एकटाच जातो. पण काय आहे ना, तुला आवडणारी जर तिच्याच शेजारी असेल ना, तर तिच्या घरचा पत्ता मी तुला सांगणारच नाही. अरे प्रतीक, अरे असं काय करतोस? अरे मी तुझी परीक्षा बघत होतो तू प्रेमासाठी काय काय करू शकतोस ते. शाब्बास, पास झालास मित्रा तू. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चल. ओ मिस्टर प्रतीक मानकर. मिस्टर प्रतीक, मी तुम्हाला विचारू शकते तुम्ही रस्त्यावरती येरझऱ्या का मारताय ते? सरकारी रस्ता आहे ना, कोणी येऊ जाऊ शकतं. असं? संदीप, त्याचं असं झालं की तुम्ही आज कॉलेजला जाताना दिसला नाही म्हणून. मी कॉलेजला जाईन किंवा घरी बसेल, ह्याच्याशी तुमचा काय संबंध? अहो प्रतीक, तुम्हाला अहो त्याचं काय आहे, माझा आणि तुमचा कॉलेजला जायचा रस्ता एकच आहे, त्यामुळे तुम्ही मला नेहमीच दिसायचा. पण आज मी दिसले नाही. हो नाही म्हणजे? नाही, राहू दे, कळलं मला ते. जाऊ शकता तुम्ही. संस्कृती, जरा इकडे. काय आजोबा?
कुठे गेली होतीस? कुठे नाही आजोबा, आपल्या घराच्या बाहेर काही टवाळ मुलं फिरत होती, त्यांची हजेरी घेतली. टवाळ मुलं फारशी चांगली नसतात, कळलं? त्यांच्या तोंडी लागत जाऊ नकोस. आजोबा, तुम्ही नका काळजी करू, मी आता मोठी झालीये. मोठी झालीस म्हणूनच आता काळजी करतोय, कळलं? अभ्यास करत होतीस ना? जा अभ्यास कर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नवले मॅडम. गुड मॉर्निंग सर. जरा ती शिवालया टॉवरची फाईल घेऊन येते. हो सर. या. आलेच. सर. हा. अच्छा, आपल्या देसाई साहेबांचं सर्टिफिकेट लावलं? हो सर. गुड. आपण साधारण जूनपर्यंत हे प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकू ना? कमिटमेंट आहे ना? सर, ट्राय तर तोच चाललाय, पण साईटवर जरा प्रॉब्लेम चाललेत. तुम्ही शहा सरांशी बोलून घेतलं तर खूप बरं होईल. शहा साहेब म्हणजे? एनिवेज, मी फोन करेन त्यांना. येस सर. थँक्यू सर. या. विकी दादा, कॉलेज सोडून 10 वर्ष झाली तुम्हाला, पण वट काय? अरे कॉलेजचं इलेक्शन लढवलं दादानी, नंतर नगरपालिकेचं लढवले, पडलाय थोड्या मतानी, पण अजून वट काय दादाचा? दादाच्या नावाने फॅन क्लब चालू केला पण कॉलेजवर. अरे त्या फॅन क्लबचं सोड, फॅनचं राहू द्या, पण तुमचा दादाचा एका व्यक्तीचा फॅन झालाय. बोल. फॅन? तुम्ही? कुणाचं? अरे नाही का रे, यावर्षी आपल्या कॉलेजमध्ये सुंदरी म्हणून तिला निवडलेलं, काय तिचं ना? संस्कृती. हा, संस्कृती, बरोबर. फार वेड केलंय तिनं मला, माझी झोप उडवली आहे त्या पोरीनं. हा, अरे कधी एकदा मी तिला माझा फॅन बनवतोय आणि तिची गार गार हवा खाताय असं झालंय मला. काय चॉईस आहे दादा तुमची. अरे मग वाताड कोंबड्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, म्हटलं नकोच नॉनव्हेज, आता डायरेक्ट कवळी काकडी व्हेजिटेरियनच तोंडी लावून बघूया कसं. हा दादा, तुमची कवळी काकडी ते बघा तिकडूनच येते. या ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यात ही भरली जरा डोळ्यात काय केलं बघ रे माझ्या. हे गाणं कोणी म्हटलं? हे गाणं कुठे म्हणलं रे? किशोर कुमार असेल. नक्की? किशोर कुमारनं गायलाय? नाही, किशोर कुमारनी गायलं हे माहितीये मला, पण आता इथे कोणी गायलं? आमच्यापैकी तोंड बघ ह्यांचं, हे काय गाणं गाऊ शकतायत? चल. ए कूल ब्युटिफुल पलट, मी सांगतो आपण गायलं, या डिअर विकीनं गायलं. हा, तू गायलस? मी मायसेल्फ या देहाला डिअर विकी उर्फ विक्ट्री दादा असं म्हणतात. आपण ज्यात हात घालतो ना तिथं यशच मिळवतो, म्हणून प्रेमानं लोक मला विक्ट्री दादा असं म्हणतात. बर, तुझ्या घरी कोण असतं? ऑफकोर्स सगळेत, बायको सोडून. म्हणजे आई, वडील, बहीण, भाऊ सगळे असतात? हो, आई वडील भाऊ बहीण सगळेत. वा, बहीण पण असते? मग तिच्याकडे बघून असं गाणं म्हण, म्हणजे कळेल तुला. ए काय उत्तर दे. दादा जाऊ द्या, प्रचाराची गाडी आली आता, नंतर बघून घेऊ. तुला उत्तर दिलं असतं, पण ही योग्य वेळ नाहीये, पण लवकरच ती वेळ येईल. हा, चला रे. अगं तुला माहितीये, आम्ही येत असताना ना काही टवाळ मुलं आमच्याकडे बघून गाणं म्हणत होती, मग आम्ही जाऊन त्यांचा रेडिओच बंद केला. अगं तुला माहिती आहे ना की पिंगळे मॅडमचा क्लास असतो यावेळी.
हो मला माहिती आहे. तुलाही माहिती आहे ना, यावेळी पिंगळे मॅडमचं लेक्चर असतं. मग तू वर्गाबाहेर कशी? अगं तुला माहिती आहे ना त्यांचं लेक्चर किती बोर असतो ते. म्हणलं आज बोर व्हायलाच नको. आणि आता त्यांचा क्लासही सुटेल. काय ग क्लासला गैरहजर राहून इथे काय गप्पा मारताय तुम्ही? गप्पा नाही सर, चर्चा करत होतो. अरे वा, चर्चा ठीक आहे, पण वर्गाबाहेर बसून? सर, इतिहास साक्षीला आहे. आतापर्यंत जेवढी महान माणसं झाली या जगात ती वर्गाच्या बाहेरच. आता हेच उदाहरण घ्या ना. त्या दिवशी जर महान शास्त्रज्ञ न्यूटन वर्गात बसला असता तर आतापर्यंत गुरुत्वाकर्षणाचा शोध कधी लागला असता का? बस इतिहास वाचलाय मी. वर्गात जा, दुसरा क्लास सुरू होईल आता. हो सर. चल. अगं थांब थांब छमिया थांब. एवढी काय घाई आहे? जाशील की. मगाचा अर्धवट राहिलेला एपिसोड तरी पूर्ण करून जा ना. हा तर मगाशी काय म्हणत होतीस तू? तशी तुझ्या जिभेला मात्र अगदी तलवारीची धार आहे बरं का. हो, पण मी ती कुठेही चालवून वाया घालवत नाही. हो. चला ग. हात सोडायचा हा बरा बोलाना. ओ मिस्टर XYZ, काय चालला आहे उद्दामपणा? हात सोडा तिचा. अरे जहान ना पहचान तू मेरा मेहमान. बघितलं का? हा ए भाऊ, आमच्या दोघांच्या मध्ये तुला कोणी निमंत्रण दिलं होतं मध्ये येण्याचं? तुझा काय संबंध होता मध्ये पडायचा? हा मी माणुसकीच्या नात्यानं बोलतोय. माणुसकीच्या नात्यानं? अरे पण मी सुद्धा माणुसकीच्या नात्यानंच तिला मैत्रीचा हात पुढे केला होता, पण तिनं नाही पुढे केला म्हणून धरला माझ्या हातात देण्यासाठी. माणुसकीच नाही, आता मी सुद्धा माणुसकीच्या नात्यानंच तुम्हाला सांगतो. चॉकलेट हिरोनो, तुम्ही इथनं निघा, नाही तर माझी मैत्री दाखवू का? बघा माझे हे मित्र. मित्रांनो, जरा मैत्री दाखवूयात याला. थांबा. तुम्हाला यात पडायची काहीच गरज नाही. या असल्या रोड रोमियांसाठी मी माझी एकटी समर्थ आहे. तो बघ, संदीप तुझी वाट बघतोय. गपे, काहीतरी बोलू नकोस. आम्हाला माहिती आहे तू त्याच्याकडे स्माइल करून बघत होतीस. मी कधी पाहिलं त्याच्याकडे स्माइल करून? हा मला माहिती आहे. तुला काय माहिती आहे? तुझं लक्ष त्याच्याकडे होतं ना, तेव्हा आमचं सगळं लक्ष तुझ्याकडे होतं. गप्प बस ग, ऐकेल तो. चल ग. एक्सक्यूज मी. हो मला माहिती आहे. आज मी तुमच्याकडे बघायची विसरले. अंजली, आले. केवढं वाढलेस हे? प्रतीक कुठे? तो त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलाय. आज पुन्हा? काल पण एका मित्राची बर्थडे पार्टी होती ना, आणि आज? असे मित्र किती आहेत त्याला एकूण? तुम्ही टेन्शन कशाला घेताय? येईल तो. लहान नाही आता तो. जेवा. तेच तर टेन्शन आहे ना. तो लहान नाहीये आणि हे त्याला कळत नाही. तुझं झालंय ना? हो माझं झालंय जेवण. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shekhar. Happy birthday to you. हॅपी बर्थडे शेखर. थँक्यू सुमन. शेखर, हॅपी बर्थडे. थँक्यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे शेखर. थँक्यू. ठीक आहे रे, उशिरा का असे ना, पण तू आलायस. फ्रेंड्स, मीट माय फ्रेंड सॅम. हॅलो. हाय. आपल्यासाठी हा प्रेमाने सॅम आहे, पण दुनियेसाठी सम्राट आहे, सम्राट.
पक्षाची कार्यकारिणी मीटिंग आहे. वेळ होतोय जायला. मला उशीर होतोय. बाय. येतो मी. बाय. कोण रे हा सम्राट? अरे हा आपला पाटलांचा मुलगा. वडील गेल्यापासून मोकळाच आहे. कायम 4-5 लोक घेऊन फिरतो. आत्ता निवडणुकीला इच्छुक होता म्हणून आलाय. नाही तर तोंड पण नाही दाखवत. अच्छा, म्हणजे पैसेत म्हणून 4-5 जण सोबत आहेत. नाहीतर कोण विचारणार रे याला? काय तर म्हणे सम्राट. अरे सम्राट फक्त एकच होऊन गेले, आपले हिंदू हृदय सम्राट. तर मित्रांनो, मला तुमच्यासोबत एक माझी मनातली गोष्ट शेअर करायची आहे. सुमन, मी तुला एक मस्करीत प्रश्न विचारेल, पण तू मात्र सिरियसली सांगायचा. ओके. आय लव्ह यू. तेरा आना मुस्कुराना जुल्म डाला है, मुस्कुरा के हमको तेरी और ला रहा ख्वाबों में मेरी, सांसों में मेरी, तू ही तो छा रहा है. ख्वाबों में मेरी, सांसों में मेरी, तू ही तो छा रहा है. मुस्कुरा के हमको तेरी और ला रहा इश्क है तुझसे, तुझसे इबादत, जिंदगी तू है मेरी. इश्क है तुझसे, तुझसे इबादत, जिंदगी तू है मेरी. मुस्कुरा के हमको तेरी और ला रहा मेरी हर खुशी, मेरी आशिकी, तू ही तो है हमनशी. मेरी हर खुशी, मेरी आशिकी, तू ही तो है हमनशी. मुस्कुरा के हमको तेरी और ला रहा
को सह लेंगे, अपनी यादों में भर लेंगे, पाना चाहे हर पल तुझको, जो चाहे वो कर गुजरेंगे, जो चाहे वो कर गुजरेंगे, जो चाहे वो कर गुजरेंगे। मुस्कुरा के हमको तेरी और ला रहा है। Every time I see your smile, I fall in love. तेरा आना मुस्कुराना जुल्म ढा रहा है। मुस्कुरा के हमको तेरी और ला रहा संदीप, या डोकं खूप हँग झालंय. रात्री शेखरच्या बर्थडे पार्टीला इतकी बियर प्यायलाच नको होती. अरे मग त्याच्यावर एकच उपाय, उतारा घ्यायचा. डोकं एकदम मोकळं होतं. उतारा? अरे म्हणजे जास्त बिअर पिऊन डोकं हँग झाला ना की अजून थोडी बिअर प्यायची, म्हणजे डोकं एकदम ओके. अरे रात्रीच मी घरी उशिरा जाऊन गपचूप झोपलोय म्हणून वाचलोय, नाहीतर एक्सक्यूज मी तुझ्याशी मैत्री करायचा प्रयत्न करतोय, पण तू प्रत्येक वेळेस टाळतीयस. मला हे कळत नाही, तू असं का करतेयस? प्रतीक, मी तुला पहिल्यापासून ओळखते. तुझे बाबा आणि माझी आई एकाच कंपनीमध्ये जॉब करतात. तुझे बाबा नेहमी आमच्या घरी येतात. पण आपल्या मैत्रीचं म्हणशील तर ते शक्य नाही. तुझे संस्कार आणि माझे संस्कार यात फरक आहे. म्हणजे तुझ्या घरचे संस्कार वाईट आणि माझ्या घरचे संस्कार चांगलेत असं नाही, पण आपले विचार वेगळे. तू तुझ्या जगात खुश आहेस आणि मी माझ्या जगात खुश आहे. मग ऑफिसला येणार. पुढच्या आधीची सगळी कामं लाईनअप आहेत. घ्या पोहे. ओके ओके. खाऊन घ्या आधी. प्रतीक कुठे? तो रात्रभर घरी आलाच नाही. काय? डोंट वरी. तू बैस. आपला मुलगा रात्रभर घरीच आला नाहीये आणि तू मला डोंट वरी म्हणतेस. आधी तो रात्री उशिरा का असेना पण घरी यायचा. आता रात्रभर काढायला लागलाय तो. हे टू मच आहे. अहो तुम्ही टेन्शन कशाला घेताय? राहिला असेल एखाद्या मित्राबरोबर. यंग जनरेशन आहे, समजून घ्या ना. यंग जनरेशन म्हणजे मी कधी यंग नव्हतोच. यंग जनरेशनची सायकी काय मला माहितीच नाही. हे बघ, मी सुद्धा कॉलेज जीवन जगलोय, पण असं बेफाम बेभान नाही वागलो कधी. काहीतरी संस्कार होते माझ्यावर. अहो पण आणि आमच्या वेळेच कशाला? तुला आठवतंय मागे एकदा तू 10 दिवसासाठी गावी गेली होतीस. तू सांगितलं होतंस मला की बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये जेवणाची सोय करा, पण मला हॉटेलचं जेवण आवडत नाही, तुला माहितीये. त्यावेळेला आमच्या ऑफिसमधल्या नवले मॅडमनी माझी अडचण ओळखली
त्या अख्ख्या फॅमिलीने माझं आदरातिथ्य केलं 8-10 दिवस. मी त्यांच्या मुलीला बघितलं रोज. काय संस्कार आहेत त्या मुलीवर. या ना सर प्लीज. हाय सर, हे माझे सासरे. अरे नमस्कार सर. हे माझे हस्बंड. हॅलो. हाय. आणि ही संस्कृती. अच्छा, ही ती संस्कृती जिच्याबद्दल आम्ही एवढं ऐकलंय. स्वीट आहे मुलगी. बसा ना आपण. हो बसा ना. तुम्ही बसा, मी जेवणाचं बघते. चालेल सर. मॅडम. अगदी बरोबर बोललात तुम्ही. जेवणाची तयारी झालीये. येता का सगळे? चला चला. चला. आणि एकूणच तिच्या वागण्यात जी शालीनता, जी अदब होती, जे संस्कार दिसत होते ते बघून थक्क झालो मी. लाज वाटली मला आपल्या मुलाच्या वागण्याची. आपलंच काहीतरी चुकलंय. मुलाला आपण नाही शिकवलं. आपल्या सुखी संसारात अडचण नको म्हणून आईला वृद्धाश्रमात ठेवणारे आपण. परवा एकदा वृद्धाश्रमाकडे गेलो होतो आईला भेटायला. हॅलो. हाय. नमस्कार सर. बसा हॅलो ना मॅडम. प्लीज. हो पण संस्कृती कुठे आहे? 1 मिनिट. संस्कृती, ये बाळा. हे घे तुझ्यासाठी मिठाई. थँक्स. अरे अरे असू दे. वाव, ही मिठाई तर आजी आजोबांना खूप आवडते. मी त्यांना देऊन येते. अच्छा. बसा ना. बसा ना. माफ करा पण संस्कृती आता आजीबद्दल काहीतरी बोलली. तुम्ही तर म्हणाला होतात की आईच्या निधनानंतर बाबा खूप खचले होते आणि संस्कृती त्यावेळेस 8 वर्षाची होती. आम्ही दोघेही नवरा बायको पुरेसं त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो. म्हणून मी विचार केला त्यांना वृद्धाश्रमात ठेवावं, म्हणजे त्यांचा वेळ जाण्यासाठी त्यांना समवयस्कर मित्रही मिळतील. पण संस्कृती काही करून ऐकतच नव्हती. तिला आजोबांना परकीय ठिकाणी ठेवणं कायमचं मान्यच नव्हतं. म्हणून तिच्या हट्टापायी आम्ही आजोबांना घरीच ठेवलं. आणि मग समजलं की कितीही पैसा खर्च करून परकी देखभाल दिली ना, तरी सुद्धा आपल्या माणसांच्या मायेचा ओलावा त्यात असत नाही. बरोबर आहे तुमचं. मॅडम, तुमची संस्कृती ही नावाप्रमाणे खरंच संस्कृती आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आमची संस्कृती ही संस्कारी मुलगी आहे. प्रत्येक पालकाला वाटते की आपला मुलगा किंवा मुलगी ही संस्कारी असावी. पण कधी कधी पालक चुका करतात. पालकही पैसे उधळायला तयार असतात. त्यामुळे 4 वर्षाच्या मुलांसाठी केजी निघाल्या. पैसे अधिक देतात, त्यामुळे 2 वर्षाच्या मुलांना शाळेत अडकवलं जातं. आई वडील नोकरी करतात, कुटुंब नोकरीत असतं. भारतामध्ये इंग्रजी भाषा ही रुजलेली. आणि खरं तर मुलांना अगणित प्रश्न विचारून आपलं इवलंसं जग समजून घेण्याची इच्छा असते. आणि त्यांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात ते फक्त त्यांचे आजी आणि आजोबा. अरे हो, बोलण्याच्या नादात विसरून गेलो. सुनबाई, साहेबांना जेवायला वाढ. हो. नाही नको. मी विचार करतोय की आज माझ्या आई बरोबर जेवण घेईन. अगदी योग्य विचार केला साहेब. मला असं वाटतं की तुमच्या आईला इतरांपेक्षा तुमच्या सहवासाची जास्त आवश्यकता आहे. थँक्स. अरे काय मरायची एवढी हौस आहे तर दुसरी गाडी शोध ना. माफ करा साहेब, जरा घाईत होतो साहेब. अहो, आईला कीर्तनाला सोडलं. मित्राच्या गप्पात एवढं रंगलो की कळलंच नाही हो. ती वाट बघत असेल, घरी न्यायचं ना तिला. माफ करा साहेब, माफ करा. इट्स ओके. जा तुम्ही. अहो, आईला कीर्तनाला सोडलं. मित्राच्या गप्पात एवढं रंगलो की कळलंच नाही हो. ती वाट बघत असेल, घरी न्यायचं ना तिला. हा माणूस
आपल्या जीवाची पर्वा न करता आईला भेटायला चालला होता, तिला घरी आणायला. आणि मी सुद्धा आईकडेच चाललोय. पण कशासाठी? का? आई, मला माफ कर. हॅलो सर. हॅलो, चहा घेणार तुम्ही? हो सर, ॲक्च्युली चहा घ्यायलाच आले होते. बसा ना मग. काल झाली आईंशी भेट? हो, काल मला आई भेटली. कदाचित आयुष्यात पहिल्यांदा. मला इतके दिवस कल्पनाच नव्हती की तिला काय हवंय, तिच्या आयुष्यात आता काय उरलंय. तिथं त्या वृद्धाश्रमात राहून ती कशाची स्वप्न बघतेय, तिला कशाची गरज आहे. काल पहिल्यांदा मला जाणवलं. त्याच्या आधी कधीच नाही. काल पहिल्यांदा माझी आई मला काल पहिल्यांदा समजली. पण आत गेलो नाही, कारण लाज वाटली मला. तिच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही. तिच्या नजरेतल्या त्या सगळ्या अपेक्षा जाळतील माझ्या जीवाला. आपलंच काहीतरी फार चुकलंय. हेलो, कौन? आइडिया की ओर से आप पा सकते हैं बोनस टॉक टाइम. अपने नज़दीकी आइडिया डीलर के पास जाइए और कंपनी की सारी स्कीमों का लाभ उठाइए. धन्यवाद. वाचलो बाबा. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है. कृपया दोबारा कोशिश करें. हॅलो, मी बोलतीये अश्विनी. मला म्हणजे मला काय? मला आता काय पूर्ण 12 खडी बोलून दाखवणार आहेस का? फोन करायचं धाडस केलं आहेस तर बोल की आता, कमी बोलू. हॅलो अश्विनी, ऐक ना, उद्या आपण भेटूयात का? म्हणजे मला महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्यासोबत. कुठं जायचं? हां, तू म्हणशील तिथे चालेल. म्हणजे रेस्टॉरंट म्हण, गार्डन, मूवीजला वगैरे कुठेही चालेल. मी उद्या संभाजी पार्कमध्ये तुला 4 वाजता नक्की भेटेल. हो, चालेल 4 वाजता येतो मी तिथे. चल ठेवते, आई येतीये. ओके हां. अश्विनी ये ना प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगी तानी. अच्छा, अश्विनी ये ना. तरीच काय बाबा? नाही वाटलंच मला. काय वाटलं? नाही, आजपर्यंत शंका होती, आज खात्री पटली माझी. कसली शंका बाबा? कसली शंका? गाढवा, यासाठी पाठवतो तुला मी खर्च करून कॉलेजमध्ये. यासाठी पाठवतो. एवढे पैसे खर्च करतो मी. अश्विनी या ना, अश्विनी या ना. हा. हो बाबा, ते सिनेमातलं गाणं आहे. अच्छा, सिनेमातलं गाणं आहे. मला माहिती आहे सिनेमातलं गाणं आहे. मला नको शिकवूस. अश्विनी ये ना, अश्विनी ये ना. अरे हे काय गाणं आहे? अरे गाणी आमच्या काळी होती गाणी. मैं तो कमल एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल. डॅडा, शहनशाह असा यायचा. ओ डॅडा. हो. मुद्दा काय आहे?
काय काय झालंय काय? पॅन्टच्या खिशात काय सापडलंय मला तुझ्या? हा, मुलीचे फोन नंबर आणि मुलीचा फोटो बघ पॅन्टच्या खिशात सापडतात तुझ्या. अहो नाही दादा, ही माझी पॅन्ट नाहीये. ओय, धर तुझीच पॅन्ट आहे आणि हे तुझ्या आईला कळलंच पाहिजे. कळलं सविता? अहो तिचं नाव दुर्गा आहे. हो, हो. अरे बापरे, दुर्गा आत्ताच्या आत्ता बाहेर ये. तू थांब इकडे, आईला कळलंच पाहिजे तुझ्या. दुर्गा बघ बघ तुझ्या मुलाचं कर्तृत्व बघ काय आहे ते. काय? त्याच्या हातात जी पॅन्ट आहे ना त्याच्या खिशात मुलीचे फोटो आणि मुलीचे नंबर आहेत. विचार त्याला. बाबा माझं ऐकून तरी घ्या. काही ऐकायचं नाहीये मला. ही पॅन्ट तुझी आहे. अहो बाबा ही पॅन्ट माझी नाहीये. मग काय माझी पॅन्ट आहे? हो तुमचीच आहे. अहो माझी कशी? तुमचीच आहे. काल रात्री तुम्हाला खूप झाली होती म्हणून तुम्ही तुमची रूम समजून माझ्याच रूम मध्ये आलात. तेव्हाच ही पॅन्ट इथे राहिली बरं का. माझी नाही याची आहे. माझी पण नाही बरं का. पॅन्टच्या खिशात बघ काय आहे, मग ठरव ना कुणाची पॅन्ट आहे. बाबा माझीच पॅन्ट आहे. बघ मी बोललो ना माझीच आहे. याचीच पॅन्ट आहे. माझीच आहे. अरे काम आठवलं मला, आलोच मी. माझीच आहे. अरे देवा, मिळाले बाबा एकदाचे पैसे. हा अश्विनी. कोण हवे? काय नाही मॅडम, फक्त 2 गुलाब राहिले शेवटचे. फक्त 2 रुपयाला. फक्त 2 रुपयाला. नको. घ्या ना मॅडम, प्लीज प्लीज. 2च आहेत. सांगितलेलं कळतं ना. नको. बरं इट्स ओके. दुसरं गिऱ्हाईक हा बघतो. बघा. काय झालं? कुठे काय? काहीच नाही. काय वाटलं असेल तिला? काय म्हणत असेल ती? हो ना, बिचारीने गैरसमज करून घेतला असेल माझ्याबद्दल. हे घे ना, तुझ्यासाठी आणले. थँक्स. कशी वाटली? शब्द गोठले तरी भावना पोचल्या. प्रत्येक शब्दातून भावना व्यक्त व्हायलाच हव्यात का? आज प्रतीक नाही आला? अरे आता इथून पुढे त्याला नेहमी उशीर होईल. का? कारण आता तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत नाही येत, बसमध्ये येतो. बसमध्ये? हाय. अरे हे बघ, नाव घेतलं की आलाच. प्रतीक तू बसमध्ये? हो. तुम्हाला जर जीवनाचा खराच अनुभव घ्यायचा असेल तर बसनं एकदा तरी प्रवास करून बघा. तुम्हाला जीवन काय आहे ते समजेल. बस झाली आता तुझी फिलॉसॉफी. चल बाय. बाय. अहो काका या बसा, थोडा थोडा चहा घेऊया. एक चहा आण रे. अहो काका, या वयात तुम्हाला कामाची काय गरज आहे? तुमच्या घरात काय कमी हो? अमेरिकेत तुमचे सून मुलगा नोकरी करतायत आणि दर महिन्यात तुम्हाला बक्कळ पैसे पाठवतात. मग तुम्हाला कामाची काय गरज आहे? अरे बाबा, मी हे काम पैशासाठी करत नाही रे. मी घरात एकटाच असतो. आपलं म्हणणारं आणि माझ्याशी बोलणारं घरात कुणीच नसतं. म्हणून मी 4 ठिकाणी फिरून माझं मन मी रमवतो. मुलगा मोठा व्हावा, खूप पैसा कमवावा, नाव कमवावं म्हणून त्याला मी चांगलं शिक्षण दिलं, काही कमी पडू दिलं नाही. आता तो खूप पैसा कमवतो, नाव बी कमवतोय. आता पैसा हाच त्याचे आई वडील, मित्र, सर्व काही. आणि त्यांनी पाठवलेला पैसा तोच माझा मुलगा. नवले मॅडम त्या दिवशी सांगत होत्या ते आज कळतंय. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. खरंय. नवले मॅडम. अरे सर, प्लीज बसा ना.
सर अचानक आज? मी खरं तर एक कबुली द्यायला आलो होतो. मॅडम, तुम्ही मला जे सांगायचा प्रयत्न करत होतात ते नुसत्या शब्दांनी मला कळणार नव्हतंच. त्याला खरंच अनुभवाची गरज होती. आपली भारतीय संस्कृती जपणाऱ्या, आपल्यात भारतीय संस्काराबरोबरच जीवनमूल्य रुजवणाऱ्या, जीवनाचा खरा अर्थ आपल्याला शिकवणाऱ्या या मराठी शाळा, मी त्यांना तुच्छ समजत होतो. नाही सर, चूक तुमची नाहीये. या बदलत्या जगात माणसाने खूप प्रगती केली, खूप पुढे गेलो आपण. पण पुढे जात असताना संस्कार आणि परंपरा मात्र मागेच राहून गेले. माणसाचा एकच उद्देश असतो, पैसा कमवणे. मध्यमवर्गीय सामान्य माणूस, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन मॅन म्हणतो, तो फक्त खूप श्रीमंत लोकांनाच महत्त्व देऊ लागला, वर्चस्व देऊ लागला, त्यांनाच मान देऊ लागला. म्हणून इतर लोकांना वाटलं समाजात प्रतिष्ठा हवी असेल तर खूप पैसा असणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी लागतं उच्च शिक्षण. पण सर, त्या दिवशी सुद्धा मला हेच सांगायचं होतं की उच्च शिक्षण फक्त हायफाय स्कूल्समध्ये नाही मिळत. पण मी त्या दिवशी हे बोलले असते तर कदाचित तुम्हाला कळलं नसतं. खरंय मॅडम. जाऊ द्या सर, मी चहा करते, तुम्ही बसा. नाही, नको, मी निघेन आता. थँक्यू. थँक्स फॉर एव्हरीथिंग. या नमस्कार. नमस्कार काका. अंजली. आले आले. नमस्कार. या अंजली. नमस्कार. नमस्ते. या ना, बसा. अंजली. हो, मी आलेच. अरे प्रतीक, इकडे ये. हा माझा मुलगा प्रतीक. नमस्कार. संस्कृती, तुला आमची गुलाबाची बाग बघायची होती ना? हा दाखवेल तुला. जा रे, दाखव. हो. आई, ये. ये बस. कशी वाटली आमची बाग? छान आहे. मी लहानपणापासून आमची बाग पाहतोय, पण खरं तर आजच्या इतकी सुंदर ती कधीच वाटली नाही. मला ना खरं म्हणजे निसर्गाचं सौंदर्य पाहायला खूप आवडतं. म्हणून मी परवा आमच्या कॉलेजच्या सहलीला जाणार आहे. सहलीला? वाव, म्हणजे पिकनिकला जाऊन तू एन्जॉय करणार तर? पण तुला एक सांगू का, सहल म्हणजे फक्त मजा मस्ती करणं नाही रे. सहलीच्या निमित्ताने आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाचा अभ्यास करता येतो, निसर्गाला समजता येतं. ओ, निसर्गाच्या सानिध्यात. ठीक आहे, चला. काय बाळा, कशी वाटली आमची गुलाबाची बाग? छान. बरं डॅड, मला उशीर होतोय, मी येतो. अरे आम्ही पण निघू? हा, येतो आम्ही. नमस्कार. धन्यवाद. बरं वाटलं आलात. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. आश्चर्य आहे, तुम्ही सगळे एवढे शांत कसं काय?
एवढे सिन्सिअर कसे काय? तर तुम्हाला काहीतरी माझ्याकडनं हवं आहे नाही का? हा हो सर. नाही सर. काय हो सर नाही सर काय? हो का नाही? हो सर. म्हणजे सर आपण दरवर्षी पिकनिकला जातो ना. हा बरं मग म्हणजे तेच सर पिकनिक. हा पिकनिक. पुढे काय? आम्हाला सर तेच म्हणायचं होतं की यावर्षी आपण पिकनिकला जाणार आहोत तर. अरे काय चाललंय तुमचं? ह्या वर्षी पिकनिकला जाणार, ह्या वर्षी पिकनिकला जाणार, 4 वेळा झालं. काय नक्की झालंय काय तुम्हाला? बोला नीट. सर मला असं म्हणायचं होतं की मागच्या वर्षी आपण पिकनिकला मुंबईला गेलो होतो, तर यावर्षी थोडं वेगळ्या ठिकाणी जाऊया. एखादा निसर्गरम्य परिसर, म्हणजे आपल्याला निसर्ग समजून घेता येईल व त्याचा अभ्यासही होईल. या वर्षी आपण पण जाऊयात निसर्गरम्य परिसरात पिकनिकसाठी. ओके. आता आपण पिकनिकला जाऊन खूप मजा करू. यस. चला अभ्यासाला लागूया आता. वाव. हीच खरी सुंदरता. काय सुंदरता दिसते रे तुला याच्यात? अरे तो तिकडे नाही इकडे बघतोय. अरे पण हा कसला पारंपरिक ड्रेस? आपली भारतीय परंपरा आणि संस्कृती ही खरं साडीतूनच दिसून येते. आणि तुला म्हटलं होतं ना, जिला स्तुतीची गरज नाही तशी ही मुलगी आहे. बघितलंस ना? पटलंय मला. पण बस झाली तुझी स्तुती पुराणं. चल आता कॉलेजला जाऊयात. तुला माहिती नाही का आज कॉलेज बंद आहे? का रे? अरे आज कॉलेजमध्ये इन्स्पेक्शन आहे. मग? आणि सगळे शिक्षक शिक्षण मंत्र्यांसोबत कॉन्फरन्सला गेलेत. बसा. मंत्री महोदय, मुळात मराठी माध्यमात शिक्षण घ्यावे का अन्य परक्या माध्यमातून घ्यावे याविषयीची मुळात चर्चा होताच कामा नये. पहिली गोष्ट, माध्यम हे नेहमी ज्या ज्या भागात आपण राहतो तेच असलं पाहिजे. समाजशास्त्रज्ञांनी अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलेलं मत आहे. याचा आपण गंभीरपणे विचार करावा असं मी आपल्याला सुचवतो. मराठी माध्यमातल्या मुलांना परप्रांतात परदेशी जाऊन राहावं लागतं. तिथे त्यांना भाषेची अडचण येणार नाही का? मराठी माध्यमात शिकलेल्यांना पुढे परप्रांतात किंवा परदेशात काही कामानिमित्त जावे लागले, तिकडेच वास्तव्य करावे लागले. ज्याला जो मराठी माध्यमात इथे शिकेल त्याला व्यवस्थित परिस्थितीचं ज्ञान, प्रत्येक विषयाचा सखोल आणि नीट अभ्यास झालेला असेल, ज्याचा अभ्यास पक्का आहे, त्याला नंतर तो कोणत्याही अन्य देशात गेला तर तिथली भाषा शिकणे 2-2.5 महिन्यामध्ये त्रास होईल, पण 2-2.5 महिन्यामध्ये ती भाषा शिकता येईल. त्याला कोणतीही अडचण येणार नाही. मराठी ही जगातली माध्यम म्हणून सर्वोत्तम भाषा आहे. जे मराठीतून परीक्षा लिहितात त्यांना जास्त यश मिळतं. जे मराठीतला मजकूर वाचतात त्यांच्या तो डोक्यात लवकर ठसतो. हे जे सगळे मुद्दे आहेत हे फार महत्वाचे आहेत. मराठी भाषा सर्वोत्कृष्ट आहे, मराठी माध्यम सर्वोत्कृष्ट आहे असं आपलं म्हणणं आहे. पण बहुतांश मराठी माणसांचा जोडा परकीय भाषेतून शिकण्याकडे आहे. मग मंत्री म्हणून आम्ही काय करायचं असं तुमचं म्हणणं आहे? मंत्री महोदय, फार महत्वाचा आणि कळीचा प्रश्न विचारलात. सरकारने काही केल्याशिवाय मराठी माध्यमाचं रास्त स्थान मराठी माध्यमाला मिळणार नाही. आपण काय तर आपण अनेक गोष्टी करू शकता. एक म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मागणी आहे त्या त्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांना परवानगी दिली पाहिजे, मान्यता दिली पाहिजे. आपल्याला जे भाग्य लाभलेलं आहे, आपण मराठी भाषिक आहोत, त्याचा लाभ आपल्या मुलांनाही दिला पाहिजे. आपली मुलंच काय, नातवंडच काय, पंतवंड सुद्धा मराठी भाषेमध्ये शिकली पाहिजेत. आजोबा हे घ्या पोहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम चहा टाकते. हा चालेल. संस्कृती, तू माझी नात नाहीयेस,
मग माझी आजी आहे साजी, ती माझी अशीच काळजी घ्यायची. खरंच मी खूप भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी नात मिळाली. परमेश्वर तुला सदैव सुखी ठेव. काय संदीप, झाली का तयारी सहलीला जायची? बघा सहलीला चाललाय. डॅडा झाली तयारी. माझं थोडं काम आहे. बोल ना. पैसे द्या ना खर्चायला. मी मग काय डॅड? पैसे हवे होते. पैसे पैसे 2000 आहेत. काय फक्त 2000 रुपये? 2000 रुपयात ते. अरे आमच्या काळात 200 रुपयात भारताची सहल व्हायची. हे तर 2000 रुपये आहेत. डॅडा या 2000 काय होतंय? अजून द्या. अजून पैसे नाही आहेत माझ्याकडे. अहो असं काय करताय डॅड? मला क्रेडिट कार्ड द्या तुमचं. क्रेडिट कार्ड वय वापरशील ना? अहो मग काय? मग काय प्रॉब्लेम नाही. हे घे. काय स्टॅम्प? स्टॅम्प नाही बाळा, ते क्रेडिट कार्ड आहे. एवढंसा? तू आणि तुझ्या आईने घासून घासून त्याला एवढंस केलंय. आधी एवढं होतं. घेऊन जा बाळा. द्या ना पैसे, द्या ना. अहो पैसे द्या. पैसे नाही आहेत माझ्याकडे. ठीक आहे राहू द्या डॅड. बाय डॅडा. चल बाय मम्मी. चला येतो. एखाद्या शैक्षणिक स्थळाला भेट देण्याऐवजी आज तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आपण इथे आलोय या निसर्गरम्य वातावरणात. त्याचं नाव आहे आर्याबाग. अच्छा. काय? कसं वाटतं इथे येऊन? मस्त सर. मस्त. गावाकडच्या गोष्टींचं फील देतं हे सगळं. म्हणजे गावाकडे जातं कसं असतं, चूल कशी असते, विहीर कशी असते, परसदार कसं असतं, ह्या सगळ्याची माहिती इथे आपल्याला मिळते. आपण तेच सगळं जाणून घेणार आहोत आता. मस्त वाटतंय ना? शुद्ध हवा मिळते की नाही आपल्याला सगळ्यांना? चला पुढे जाऊयात. अरे हॅलो प्रतीक, तू इकडे? हो, यावर्षी आमच्या कॉलेजने ठरवलं की कुठेही जाण्यापेक्षा एका निसर्गरम्य परिसरात आपण पिकनिकला जाऊया, म्हणून आम्ही इथे आलो. हो की नाही सर? हो, निसर्गरम्य परिसर मीच सुचवलं होतं. हो ना प्रतीक? आता एक काम करा, कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या क्लासमध्ये या तुम्ही. काय आहे, निसर्गरम्य परिसराचा फील येण्यासाठी लाकडी छड्या मागवून ठेवल्यात मी. मी काय म्हणतोय सर, झालाय निसर्ग पाहून तर आपण पुढे जाऊयात. हो जाऊया ना. मला सुद्धा पुढे गेल्यावर पाहायचंच आहे निसर्ग. चला. निसर्गरम्य परिसर. तुलाही निसर्गाचं सौंदर्य पाहायची खूप आवड आहे वाटतं. हो, या सौंदर्याने तर मला वेड लावलाय. या निसर्ग सौंदर्याने. ते तर आहे. निसर्गाचं सौंदर्य प्रत्येकालाच वेड लावतं. त्याच्या सौंदर्यात सत्यता आणि पवित्रता असते. आणि जो निसर्गावर प्रेम करतो ना, त्याच्या प्रेमातही सत्यता आणि पवित्रता असते. हाय. हाय. तुला माहिती होतं ना आम्ही इथे सहलीला येणार आहे ते? हो. नाही म्हणजे तसं योगायोगानेच आलोय. खरंच? हो, म्हणजे प्रतीकला तसं माहीतच होतं. मला नंतर कळलं. घाबरतोस कशाला? मला आनंदच झालाय तू इथं आल्याचा. खरंच? हो खरंच. खरंच? खरंच. खरंच? हट. त्या दिवशी तुला ट्रेडिशनल डेला पाहिलं होतं ना, खरंच खूप छान दिसत होतीस तू. तुला बघितलंच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. हो. आणि आज तर मला विश्वासच नाही बसत की आपण दोघं सोबत आलोय. खरंच? हो ना.
काय घेणार आहेस तू, चहा की कॉफी? कॉफी चालेल. एक कॉफी आणि एक माझा नेहमीचा फेवरेट चहा. नेहमीचा म्हणजे तू नेहमी येतोस इथे? हो, म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ मी इथेच येतो चहा प्यायला. रोज 2-3 चहा होतात म्हणजे 50-60 रुपये रोज. आठवड्याचे 200-250 म्हणजे महिन्याला 1000-1200. वर्षाला 10-12 हजार चहालाच जातात नुसते. जर तू हे पैसे वाचवलेस तर एखादी बुलेट घेशील. तू रोज पितेस हॉटेलमध्ये चहा? नाही. आहे का तुझ्याकडे एखादी बुलेट? नाही. ही बुलेट दिसते ना, ती माझीच आहे. काय? चल तुला लॉंग ड्राईव्ह करून आणतो. तू आधी टीम्स डिवाइड कर. हा. गाईज 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 ऐका. गाईज लक्ष द्या. काय असेल? दिवसभर आपण खूप थकलोय, तर आता आपण एक गेम खेळणार आहोत. गेमचं नाव आहे दमशेराज. तर गेमसाठी 2 ग्रुपमध्ये आपण रॅन्डमली स्प्लिट होऊयात. ओके, लगेच व्हा, लगेच व्हा. मी इथे. अरे नाही मी इथं बस. अरे नको रे. थांब ना, तू इथेच थांब. अरे तिच्या शेजारी बसा बसा लवकर. तर गेम काय आहे हे आपल्याला संदीप समजून सांगेल. ओके. तर गाईज, गेम असा असणार आहे की एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला मूवीचं नाव सांगेल. ओके. आणि त्या दुसऱ्या ग्रुपने नाव न घेता त्या मूवीचं ऍक्टिंगद्वारे ओळखून दाखवायचंय. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही साईनचा वापर सुद्धा करू शकता. जर मराठी मूवी असेल तर असा थंब करायचा, हिंदी असेल तर असा. ओके. ऑल सेट. लेट्स स्टार्ट. आणि या गेम मध्ये लिप मुवमेंट नसणार आहे. ओके गाईज? ओके. आर यू रेडी? येस. लेट्स स्टार्ट. ओके चालेल. चला घ्या घ्या. कुठले घ्यायचे रे? नाव सांगून ठेव. फर्स्ट कोण स्टार्ट करते? ऑब्विसली तुमचा ग्रुप. कोण येते आपल्या ग्रुप मधलं? हा तू जा. मला माहिती आहे. कम ऑन. या 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 इकडे. मी सांगतो तुला मूवीचं नाव. अवघड. अरे अवघड कुठलं तरी सांगू. अरे नको, फेमस आहे. मराठी मराठी मूवी. मराठी. ओके. अरे एक वर्ड आहे. कागद कुठनं आलाय त्याच्याकडे? काय करतोय? नाही जमणार घ्यायला. काय करतो? लागली. कोणी आलाय? थँक्यू. कोणती मूवी रे? हिंदी आहे का इंग्लिश आहे? तू काय करते? कुछ कुछ होता है. हम दिल. दिल 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 दिल. अरे कम ऑन शेखर. अरे अरे त्याच्याकडे दिला. हम दिल दे चुके सनम. यस. नाइस नाइस. काय दुसरं मुझसे. अरे हा. मुझसे. घट्ट काय लपवलं? घट्ट. मुझसे दोस्ती करोगे? मानकर मावशी घरी चालत वाटतं. अगं कुठलं आमचं घर आता? हेच घर बघ आमचं. मानकर मावशी, आम्हाला काय तुमच्या एवढं काय कळत नाही आणि आमच्याकडे काय बकळ पैसा बी नाही. पण कधी कधी सकाळच्या न्याहारीची सोय सुद्धा होत नाही आणि दुपारी उपाशा पोटीच राहावं लागतं आम्हाला कामावर. पण मात्र घरी गेलं ना, शिळी भाकरी का असना, कोरड्या चटणी का असना, पण जे परिवार मिळून आम्ही एकत्र जेवतो ना, परिवाराचं जे सुख आम्हाला मिळते ना, ते दिवसभराचं काम आणि कष्ट एका क्षणात आम्ही विसरून जातो बघा मावशी. चांगलंय बाई तुझं. चला
मी आशा करतो की तुमची फक्त शारीरिक वाढ झालेली नसून बौद्धिक वाढही झालेली आहे. झाली आहे ना? हो सर. हा, म्हणजे मोठं झाल्यानंतर तुम्ही कोण बनणार हे तुम्ही ठरवलं असेल. असेल ना? हो सर. मला हेच जाणून घ्यायचं आहे की तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार. प्रत्येक जण मला सांगणार. गणेश, तू सांग, तू कोण बनणार आहेस? आय वॉन्ट बिकम. नको 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 नको, इंग्लिश मध्ये नको बोलूस, तुला दम लागतो. राहू दे, मराठीतच बोल. सांग. सर, मला मोठं झाल्यावरती शिक्षक व्हायचंय. वा, छान. नाही, मी आशा करतो की मी जिवंत आहे तोपर्यंत तू शिक्षक बनावस. इंग्लिशच्या नावाने बोम आणि कॉन्फिडन्स बघा ह्याचा. चांगलंय चांगलंय, असो. बस सायली, तू सांग, तू कोण बनणार आहेस? सर, मला मोठं होऊन रेसलर बनायचे. अरे बापरे, आमिर खानच्या दंगलचा परिणाम दिसतोय. पण रेसलरच का व्हायचंय तुला? रेसलर होऊन देशाचं नाव मोठं करायचंय. काही टवाळ पोरं आहेत ना, त्यांना धोपटून काढायचे. गुड गुड, लक्षात ठेवा रे. नाही, आपल्या क्लासमध्ये कोणी टवाळखोर नाहीये ना? जपून राहा तिच्यापासनं, नाही तर मार खायला लागेल तुम्हाला. चांगलंय, पण तुझ्यासारख्या मुलींची गरज आहे आपल्या देशाला. नवले साहेब आहेत का? नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे काकडे आणि मी जोशी. जोशी काकडे क्लासमधून आलोय. संस्कृतीला भेटायचं आहे आम्हाला. आहे का ती? या या, बसा बसा. संस्कृती, जरा बाहेर ये. हे जोशी काकडे क्लासचे टीचर आहेत, तुला भेटायला आलेत. नमस्कार. 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 बस बस. संस्कृती, सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन. संस्कृतीच्या यशानिमित्त जोशी आणि काकडे क्लासने असं ठरवलंय की याच्या पुढचं फ्री कोचिंग हे आमच्या क्लासकडनं होणार आहे आणि तिला घवघवीत यश मिळवून देणार आहे. आणि हो, ही छोटीशी भेट आमच्या क्लासकडून. काय? कशासाठी? याची काय गरज आहे? तुम्हाला जरी गरज नसली तरी आम्हाला आहे. आमची एक विनंती आहे. 12वीला ती जी पहिली आलेली आहे बोर्डात, तर तिचा फोटो आणि फ्लेक्स आम्हाला पाहिजे. का तर ती आमच्या क्लासमधनं पहिली आली असं आम्हाला दाखवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज परवानगी द्यावी. सर, गुरुजन म्हणून मी तुमचा आदर करते, पण तुमच्या या विनंतीचा मी मान नाही राखू शकत. ही कृती करून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपुढे कसला आदर्श ठेवत आहात? कसले संस्कार रुजवत आहात? खोटेपणाने वागण्याचे, फुकटाचे श्रेय लादण्याचे. तुम्हाला जर खरंच मदत करावीशी वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांची करा ज्यांना पैसे अभावी शिक्षण घेता येत नाही किंवा जे अनुत्तीर्ण होऊन स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलेत. ते केलं तर क्लाससाठी आणि तुमच्या आदराविषयीसाठी अधिक फायद्याचं ठरेल. धन्यवाद संस्कृती. तुला आणि तुझ्यावर संस्कार करणाऱ्या आईवडिलांना. येतो आम्ही सर. या. येतो. चल. वाह वाह, ग्रेट. संस्कृती आपल्या आजोबांची किती काळजी घेते. माझ्या आजीची वृद्धाश्रममध्ये कोण काळजी घेत असेल? तिला जाऊन भेटलं पाहिजेत. आजी. अरे अरे प्रतीक, अरे तू. विजय नाही आला का? डॅडींना काम होतं त्यामुळे ते आले नाहीत. आजी, तू इथे नाही राहायचंस. मी तुला इथून घ्यायला आलोय. मला? अरे पण कुठे? घरी, आपल्या घरी. आपल्या घरी? हो. आता तू लवकर आवर, तोपर्यंत मी ऑफिसमधले सर्व डॉक्युमेंट्स पूर्ण करतो.
छान, जा अजय घेऊन जा. ओके, थँक्यू सर. ओके. डॅड, बघा कोण आलंय. आई, विजय. आले. आई, आई तुम्ही आलात? कशी आहेस पोरी? आई नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भवा. आई, आई तू तू घरी कशी आलीस? प्रतीकने आणलं मला इथं. प्रतीक? प्रतीक, शाबास. आई, पण विजय, तू का नाही आलास रे मला घ्यायला? खूप वाट बघत होती मला तू घ्यायला येशील म्हणून. आई, अगं मी कसा येणार होतो? मला लाज वाटत होती माझी. नाही, मला खूप लाज वाटत होती आई. अगं मला प्रत्येक क्षणी ही जाणीव होती की तिथं वृद्धाश्रमात राहून तुझं काळीज फक्त आमच्यासाठी तुटतंय. तुला फक्त आम्हाला भेटायची इच्छा आहे, आमच्या बरोबर वेळ घालवायचा आहे. आणि आम्ही स्वार्थात सुखात दंग झालेले आपल्या आईला हवा असलेला एक कोपरा नाही देऊ शकलो आम्ही. आई, आई नाही, खूप लाज वाटली का मला? नाही रे पोरा, असं म्हणू नकोस. आता आले ना मी इकडे. हो आई, जे मला जमलं नाही ना ते माझ्या या मुलाने करून दाखवलं. आय एम प्राऊड ऑफ यू प्रतीक. थँक्यू. आता मी तुला कुठे जाऊ देणार नाही आई. नाही रे पोरा, आता कुठं बी जायची नाही मी तुला सोडून. नाही जाणार कुठं. विद्यार्थी मित्र हो, जमलेले पालक आणि माझ्या सहकारी बंधूंनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. आज आपल्या शाळेचं नाव आपल्या विद्यार्थिनी संस्कृती नवले हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलंय. आम्ही तिला पुरस्कार देत असताना माझे मन भरून येत आहे. आपली जिद्द, सचोटी आणि कष्टाच्या आधारावर तिनं हे यश मिळवलं आहे. मी तिचा आपल्या सर्वांच्या तर्फे पारितोषिक देऊन सन्मान करत आहे. थँक्यू सर. विद्यार्थी मित्र हो, आणि संस्काराबद्दल सांगितलं होतंस ते खरं तर मला कळलंच नव्हतं, कारण लहानपणापासून मी त्याच संस्कारातून वाढलो होतो.
पण आज तू जे काही गोष्टी मला सांगितल्यास त्याची पूर्ण जाणीव झाली मला. थँक्स. एनिवेज, वन्स अगेन कॉंग्रॅट्स. थँक्यू. प्रतीक, हां, फ्रेंड्स. फ्रेंड्स. तुला मी पाहिलं, तुला मी पाहिलं, तुला मी पाहिलं सखे, तुला मी पाहिलं. मनाच्या रानामधी, बेलीच्या पानामधी, गाण्याच्या सुरामधी, आगीच्या धुरामधी पाहिलं. तुला मी पाहिलं, तुला मी पाहिलं, तुला मी पाहिलं सखे, तुला मी पाहिलं. जोग सखे जान ग, तुझ्या प्रेमाची मला लागली आता ग. तू माझा जोग सखे जान ग, तुझ्या प्रेमाची मला लागली आता ग. सह्याद्रीचा वारा तुला करतो इशारा, करतो इशारा. या सह्याद्रीचा वारा, या पावसाच्या धारा, मदमस्त हा गारा, बोलतो निसर्ग सारा. तू माझा जोग सखे जान ग, तुझ्या प्रेमाची मला लागली आता ग. तू माझा जोग सखे जान ग, तुझ्या प्रेमाची मला लागली आता ग. सपनात येना, तू मला काळजात घेना. अग तू माझ्या सपनात येना, तू मला काळजात घेना. इंद्रधनुष्याच्या 7 रंगामधी दिसली मला. मी गडे हरलो आता, आपली प्रेम कथा, तुझ्या प्रेमाची राणी कळाली मला गाथा. तू माझा जोग सखे जान ग, तुझ्या प्रेमाची मला लागली आता ग. तू माझा जोग सखे जान ग, तुझ्या प्रेमाची मला लागली आता ग. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Marathi.